सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर बघा MPSC बद्दल काही अपडेट आलेले आहेत, ते म्हणजे वैयक्तिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी संधी आहे आणि जे संदर्भ आहे ते बघा महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 त्यानंतर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक SRV तशा प्रकारचा हा म्हणजे वैयक्तिक उमेदवारांना अर्ज सादर करणे आणि त्याबाबत संधी देण्याबाबत हा विषय आहे। तर पुढे सांगितलेलं आहे की जाहिरात क्रमांक आणि त्यांची परीक्षा आणि जाहिरात। तर बघा गट ब आणि गट क ची बाबत हे जे परीक्षा आहे ते परीक्षा आणि जाहिरात आहे, त्याबद्दल बघा काय माहिती सांगितलेली आहे। तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे आणि अधिसूचनेतील तरतुदींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून संदर्भाधीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहे आणि आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भीय दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे सेवेतील प्रवेशांसाठी विहित कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। तर हे बघा, हे अगदी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती इथे आपल्याला सांगितलेली आहे की 1 वर्ष इतकी जी शिथिलता आहे ती देण्यात आलेली आहे। 1 वर्ष शिथिलता देण्याबाबत आणि एक वेळची ही बाब शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल वयोमर्यादामध्ये 1 वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर महाराष्ट्र गट ब आणि गट क यांच्यासाठी त्यानंतर आपण पुढचं बघूया की उपरोक्त जाहिरातीस अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास खालीप्रमाणे मुदतवाढ सुद्धा आहे। जसं अर्ज सादर करण्याबाबत 26 डिसेंबर 2024 दुपारी 14 ते दिनांक 6 जानेवारी 2025 23 म्हणजे 24 पर्यंत आहे। त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित जे दिनांक आहे ते आहे 6 जानेवारी आणि 2025। त्यानंतर भारतीय स्टेट बँकेद्वारे आपण जे चलन आहे ते चलन भरू शकतो, त्याची जे डेट आहे ते 8 जानेवारी 2025 आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 9 जानेवारी। तर बघा, प्रस्तुत शुद्धीपत्र अनुसरून महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट ग सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, तर हे लक्ष द्या, अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे या जिल्हा केंद्रावर परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश करण्यात येईल आणि उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणनेच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षा सुधारित जे डेट आहे ते याप्रमाणे आहे। तर जे दिनांक आहे तर बघा, परीक्षा किंवा जाहिरात जे आहे 2 फेब्रुवारी 2025 आणि दुसरी दिनांक आहे जे म्हणजे महाराष्ट्र गट ग साठी दिनांक 4 मे 2025। तर संबंधित मूळ जाहिरातीमधील इतर अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल। तर अशा प्रकारची ही जी अपडेट आलेली आहे, शुद्धपत्रक आलेलं आहे वैयक्तिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आणि त्यासाठी जे आपलं जे सेंटर आहे ते सेंटर सुद्धा इथं सांगितलेलं आहे। तर हे जे नवीन पत्रक आलं आहे त्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा, एक्झामसाठी